सूर्यवंशी या दोघांच्या बाबतीमध्ये जे घडलेलं आहे त्या संदर्भामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले आमचा आवाज हळूहळू चढतो। माझा डायरेक्ट टॉप गिअर पडत या ठिकाणी उपस्थित बजरंग बाप्पा पुण्यातल्या आमदारांना मला वाटतं रविवारची सुट्टी असते म्हणून सवड मिळाली नसेल, त्यामुळे ते आले नसतील, त्याच्याबद्दल त्यांचे आभार। आणि आदरणीय ज्योतिताई जगताप साहेब नाही आता अनेक ठिकाणी फार सुंदर भाषण सेवा संघाच्या वतीनं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी भाषण झालं आणि अनेक वक्ते शिंदे साहेबांच्या पार्टीचे, उद्धव साहेबांच्या पार्टीचे, त्याच्यानंतर पवार साहेबांच्या पार्टीचे सर्वांचं माईक बदला आवाज हे माईक वाले अरे बाबा हे व्यावसायिकच आहे का आमच्याकडे गाव खात्यातला असतो तसा धरून आणला। सोमनाथ सूर्यवंशी या बीकॉम LLB ला थर्ड इयरला शिकलेल्या मुलाच्या बाबतीमध्ये न्याय झाला पाहिजे ही परभणीकरांची त्या ठिकाणी मागणी होती। स्वर्गीय वाकोडे दादा यांच्याबद्दलची मागणी होती आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वर्गीय सोमनाथ यांच्या कुटुंबियांना 10 लाखाची मदत जाहीर केलेली आहे। वाकोडे साहेबांना 5 लाखाची, त्या दोन्ही कुटुंबियांना मी भेट देतो अशा प्रकारचा शब्द त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। आणि आम्ही ज्या संतोषच्या बाबतीमध्ये मागण्या केल्या त्या सर्व मागण्या जवळपास आतापर्यंतच्या जेवढ्या मागण्या केल्या तेवढ्या पूर्ण केल्या। फक्त एक मागणी राहिली, SIT जी स्थापन झाली त्या SIT मध्ये वालू काकाचे चालू बाबा हे काही सामील झालेले आहेत। याच्यामध्ये कोणाचा दोष नाहीये, कारण केज पोलीस स्टेशन अंतर्गत काम करणारे काही जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी यादी पाठवा म्हणले। CID वाल्यांनी ती यादी मागवली आणि CIDने जशीच्या तशी वरती गृह खात्याकडे पाठवली आणि CM साहेबांकडे जाऊन ती सही होऊन आलेली। तर मी स्वतः त्या दिवशी परवा गेलतो वकिलाच्या नेमणुकीच्या बाबतीत। सरकारी वकील म्हणून आम्ही उज्ज्वल काम पाहावं अशा प्रकारची विनंती केलेली आहे आणि मला वाटतं त्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट आली म्हणून त्याच्यावरती मी अधिकचं बोलणं उचित होणार नाही। आता कुटुंबातलंच अगदी चुलत भाऊ वारला असल्यामुळं ते इथं येऊन गेलेत, कारण 5:30 वाजता ते त्यांच्या मातोरी या गावावरून निघाले होते, इथपर्यंत आले, परंतु दुर्दैवी घटना घडल्यामुळे परत गेले। आणि आदरणीय पृथ्वीराज बाबा देशमुख यांचाही फोन इथं आल्यावर आलता की मोर्चाचा शुभारंभ करून द्यायला मी होतो, परंतु पुढं वेळ झाल्यामुळं पुढचं काम असल्यामुळं ते गेले। हे 2 लोकांच्या बाबतीत इथं बोलणं गरजेचं आहे। आता इतर ज्यांना सवड मिळाली नसेल बाबा तुमचं तुम्हाला लकला, परंतु संत तुकाराम, संत ज्ञानेश्वराची संजीवन समाधी जगनाडे महाराज आमच्या इथंच आहे। छत्रपती शिवाजी राजे, बाजीराव पेशवे, महात्मा ज्योतिबा फुले,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कराराच्या वेळेस पावन केलेली ही भूमी आहे. सावित्रीबाई फुले, लहुजी वस्ताद, लोकमान्य टिळक, अगदी अलीकडे म्हणलं तर पु ल देशपांडे, महर्षी धोंडोपंत कर्वे या सर्व विभूतींनी त्यांच्या पदस्पर्शाने पुलकित झालेली ही पुणे भूमी आहे. पुणे तिथे काय उणे असं आजपर्यंत आपण म्हणायचं. त्याच्यावरती बोलण्याच्या पूर्वी छत्रपती शिवाजीराजांचा जन्म पुण्यात झाला. 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ इथेच केली. हे आऊ साहेबांनी आम्हाला जिजामातांनी संस्कार दिले की 16व्या वर्षी तो तोरणा किल्ला महाराजांनी जिंकला. आणि आता 21, 22 आणि 23 वर्षाच्या लेकरांना वालू बाबा हे आता मला वाटतं ह्यांचं नाव वेगळं ठेवावं लागेल. 21, 22, 23 वाल्या म्हणा, वालू म्हणा, परंतु हे संस्कार देत आहेत दुसऱ्याच्या लेकराला मारायचे, दुसऱ्याच्या लेकरावरती हल्ले करायचे, स्वतःचे कोंबडे भरण्यासाठी हे कोणाचंही मुंडकं कापायला अजिबात मागं पुढं पाहत नाहीत. अशा प्रकारची नवीन संस्कार संघटित टोळी तयार करण्याचं काम वालू बाबा यांनी केलेलं आहे. आणि वालू बाबांचे म्हणजे आका आणि ह्या आकांना त्याच्यापेक्षा मोठ्या आकाचा परिपूर्ण आशीर्वाद असल्याशिवाय हे झालेलं नाही. हे नम्रपणे या ठिकाणी शाहिस्ते खानाची बोट जिथं कापली त्या लाल महालापासून आपण मोर्चाला सुरुवात केलेली. आमचं म्हणणं एकच आहे की शाहिस्ते खानाची बोट महाराजांनी इथं कापली आणि रामशास्त्री प्रभूने याच पुण्यामध्ये पवित्र न्यायदानाचं काम केलं, ज्याची आज सुद्धा चर्चा होती. रामशास्त्री प्रभूंचा बाणा मनामध्ये ठेवून भविष्यामध्ये सुद्धा हे चिलेपिले जे लेकरं बाळ आहेत यांचं छत्र ज्यांनी हरपून घेतलंय, तो आका असो नाही तर आकापेक्षा मोठा आका असो, यांना फाशी झाली पाहिजे ही आमची सगळ्यांची. आणि तुम्हाला सांगतो, संभाजी राजांची समाधी आमची इथं आहे. पुणे तिथं काय होणं असं आम्ही म्हणतो, परंतु आता वेगळं नाव द्यावं लागलं. पंढरी शेठ बैलगाडीच्या शर्यतीचं मला वाटतं कोणीतरी हे होते वारले, लय मोठे सोनं बिना अंगावर घालत. पंढरी शेठ फडके, बहुतेक पंढरी शेठ फडके, ते पंढरी शेठ फडक्यांचं गाणं असायचं, असं 10 नंबरचं सरकार, असं 10 नंबरचं सरकार म्हणतो भेटेल जेव्हा गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटेल जेव्हा गुन्ह्यात, म्हणतो भेटेल जेव्हा गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात. आता सगळे आरोपी पुण्यातच अटक. पुन्हा तिथं काही होणं आता काहीच उरलं नाही. कोणामुळं? या लोकांच्यामुळं. हे वालू काका अँड गँग, गँग्स ऑफ वासेपूर, सफेपूर, गँग्स ऑफ परळी, हे जे आहे यांच्यामुळं पुण्याचं नाव एखाद्या वेळेस इतकं खराब होईल तुम्हाला सांगतो. गँग्स ऑफ वासेपूरचे जिथं जिथं फ्लॅट असतील, पुण्यातल्या जनतेला मी विनम्र आवाहन करतो, हात जोडून पाया पडून विनंती करतो, कुर्णी साथ करतो. कुणी जर म्हणले जोहार तर जोहार करतो बरं का. पण ज्यांची यांची कोणाची प्रॉपर्टी जिथं कुठं दिसेल फक्त कळवा. वालू जोहार तर जोहार करतो बरं का. पण ज्यांची यांची कोणाची प्रॉपर्टी जिथं कुठं दिसेल फक्त कळवा. वालू काका इथे आला.
100 अकाउंट सापडलेत वालूबाबाचे. 100 अकाउंट सापडले. 50 अकाउंटच्या पुढं ईडीकडे चौकशी जाते. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, हे जे अकाउंट सापडलेले त्याचं स्पेशल ईडीकडे जाऊ द्या. एवढीच हात जोडून पाया पडून विनंती करतो. मोजता येत नाहीत एवढे फ्लॅट यांचे पुण्यामध्ये आहे. अरे 25 वर्ष झाला आम्ही राजकारणात आहोत. पुण्यामध्ये बळच एक फ्लॅट, ते बी रडत पडत आयुष्यपत घेतलेलं आहे. काही नाही. RR पाटलाला जसं राजीनामा दिला की नीट अंजनी गावाला जावा लागला बरं का, तशी आमची अवस्था पुण्याहून निघालं तर पोरं बेळत मी तर कधी जात नाही. पण मुलं शिकत होते म्हणून एक 10-12-20 काहीतरी घेतलेलं आहे. बाकीच्या लोकांचे एवढाले फळाट होतात कसे? आणि हे लागेल, ईडी सुद्धा लागेल, बीडी सुद्धा लागेल सगळं. त्यामुळं नवीन एक आटम आला बिक्कड नावाचा, नितीन बिक्कड बरं का. नितीन बिक्कड नावाचा, ह्याची सुरुवात संतोषचा जो खून झालेला आहे याची सुरुवात फक्त शुक्रवारी नाही झालेली. याची सुरुवात मे महिन्यापासून एप्रिल महिन्यापासून सुरू झाली. आमच्याकडे कंपन्या यायला लागल्या, ओटो, रिन्यू पॉवर, अजून काही 1-2 कंपन्या ज्याचं परदेशाशी कॉन्टॅक्ट आहे. आणि हा नितीन बिकडने काय केलं, स्वतःच्याच पायाला गोळी मारून घेतली आणि कंपनीवर गुन्हा दाखल केला. कोर्टापर्यंत गेला, हायकोर्टात कॉम्प्रोमाइज केलं, जे सिद्ध झालं स्वतःच्याच हाताने गोळी मारून घेतली म्हणून. पण तरी कंपनीवाले म्हणले थोडंफार मिटवून टाका. कंपनीवाल्याकडूनच पैसे घ्या. मी हे गोष्ट सांगतो म्हणजे परवा तुम्ही याचा वापर करू नका बरं का, नाहीतर तुम्हाला सुद्धा याच रस्त्याने जावं लागेल. तर हे कॉम्प्रोमाइज केलं, काही रक्कम घेतली आणि तिथून पुढे हा कंपन्याचं ते सिक्युरिटीचं काम घ्यायला सुरुवात झाली. सिक्युरिटीचं काम घेता घेता यांची हळूच वाल्या कोळीची भेट झाली. वाल्या कोळी नाही म्हणणार, कोळी एक जमात आहे. मी माझा शब्द परत घेतो. वाल्याचं ते फार मोठं आहे वाल्मिकी. वालू बाबा म्हणतो मी. त्या आकाची भेट झाली, आकाची यांची मीटिंग झाली. मला हे द्या, हे नको, हे असंच ठेव डायरी. मीटिंग झाली आणि मीटिंग झाल्याच्या नंतर ठरलं वालो काका आणि हम साथ में मिलकर काम करेंगे, किसका भी बाजा बजाएंगे, किसको भी जेल में डालेंगे, कुछ भी करेंगे. 14 जूनच्या पूर्वी अगोदर यांची ओळख झाली. 14 जूनला मी तारखा सांगतोय. 14 जूनला वाल्मिक कराड, हे आका, नितीन बिक्कड, अनंत काळकुटे, अवादा कंपनीचे शुक्ला नावाचे अधिकारी यांची परळीला धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली. राज्याचे मंत्री आहेत ते, मी धनंजय मुंडे साहेब म्हणतो. एक बैठक झाली. अवादा कंपनीच्या संदर्भात परत नितीन बिक्कड, राहणार फकराबाद, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव, याने अवादा कंपनीचे अधिकारी शुक्ला यांना घेऊन परळीला गेला वाल्मिक अण्णाकडे. त्याच वेळेस हे शुक्ला जे आहे ते इकडे पाहत होता. कंपनीचे लोक जो मेन माणसाकडे भेटता येतं का म्हणून प्रयत्न करत होते. जोशी म्हणून पीए धनंजय मुंडे साहेबाकडे, जोशी नावाचा पीए, त्याच्या मार्फत कंपनीचे वरिष्ठ डायरेक्ट धनंजय मुंडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते. ही बाब वाल्मिकला खटकली.
सटाकली, आता माझी सटाकली, तशी वाल्मिक अण्णाची सटाकली. वाल्मिक अण्णांनी जोशीला बी काय म्हणायचं ते म्हणला, बाकीच्यांना म्हणला. मग नंतर असं ठरलं, त्याच वेळेस अनंत काळकुटे यांचे सबस्टेशन, ही दुसरी कंपनी आहे बरं का, ह्या कंपनीचं नाव अनंत काळकुटेच्या खाली सांगतो मी, खाली लिहिले. त्यांचं एक सबस्टेशन म्हणजे 132 केव्हीचं सबस्टेशन, 120, 33 हे जे सबस्टेशन चालू असतात, त्या सबस्टेशनचं काम आय एनर्जी, त्या कंपनीचं नाव आहे आय एनर्जी. हे काळकुटे पुण्यातच राहतात कुठंतरी, मला माहिती नाही, पण अनंत काळकुटे हे त्यांचं नाव आहे, मूळ बीडचेच आहे. आय एनर्जी या कंपनीची मीटिंग डीएम म्हणजे आवादा, जी मस्साजोगला आहे, संतोषच्या गावी आवादा कंपनी आली आणि हा आय एनर्जीवाला यांची मुंबईला धनंजय मुंडे यांच्या बरोबर बैठक ठरली. दिनांक 19 जून 2004. मी मीडियाला विनंती करतो, हे तारखावर का लक्षात ठेवा, कारण उद्या ह्याच्या चौकशीमध्ये यांचे मोबाईल तिथं दिसणार आहेत, यांचे लोकेशन तिथं दिसणार आहेत. मी नावं सांगतो त्या अधिकाऱ्यांची. कोणाकोणाची बैठक कुठं झाली? धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर. त्याचं नाव आहे सातपुडा. या बंगल्यावर आवाजा कंपनीचे अल्ताफ तांबोळी प्लस शुक्ला व इतर अधिकारी, वाल्मिक आणि बिक्कड यांची बैठक झाली. बैठकीमध्ये डील 3 कोटीला फायनल झाली. कितीला? आता क्या बोले? 3 करोड लाख दो. क्या होना? 3 करोड होना, असं हे म्हणले. तर अल्ताफ तांबोळे आणि शुक्ला हे 2 लोक बाहेर पडले. त्यांनी कंपनीच्या वरिष्ठांना फोन केला. कंपनीचे वरिष्ठ म्हणले 3 करोड रुपये आपल्याला परवडत नाहीत, 2 करोड मध्ये फायनल करा. पुन्हा ते आत गेले, म्हणले साहेब तिर्री नाही जमती तुर्री, असं हे म्हणाले. आणि तिथून जाताना मग असं म्हणले की आताच नाही ठरवू, पुढे ठरवू. पण एक काम करा, इलेक्शनच्या कालावधीत काहीतरी रक्कम पोहोच करा. इलेक्शनच्या काळात यांनी 50 लाख रुपये ऑलरेडी आका आणि बडे आका यांना दिलेले आहे. मग ते आकाच्या हातात घेतले का बडे आकाने घेतले मला माहिती नाही, परंतु 50 लाख घेतले. आणि जाता जाता कृष्णा कुटे नावाच्या पोराची ओम साई राम नावाची सिक्युरिटी एजन्सी आहे. हे मस्साजोग जे गए संतोषचं गाव आहे या सरपंचाच्या, मस्साजोगची सिक्युरिटी एजन्सी कोणाला दिली? कृष्णा कुटे ओम साई राम नावाच्या कंपनीला. आणि ती चालवतो नितीन बिक्कड. या वेळेस काळकुटे मात्र बंगल्यावर आलेला नाही, हे पण तिथं सिद्ध झालेलं आहे. मग आता आणखी काय पुरावे द्यायचे सांग. मी एसपीला एक विनंती करतो की नितीन कुलकर्णी, मला एक सांगा, एक फोन वापरतात ते किती लोक आहेत तिथं? वर हात करा. एक फोन फक्त, बहुतांशी खाली हात करा. तू अपने जैसा दिखता है. 2 मोबाईल वापरतात असे किती लोक आहेत? 2 मोबाईल ज्यांच्याकडे 2 असतात, एकावर एक. नाही काही जण आईसा नगण्य 2 मोबाईल वाले सुद्धा. आमचे वाल्मिकांना उर्फ आका किती मोबाईल वापरतात? 17 मोबाईल नंबर वापरतात.
17 मोबाईल नंबर बीडच्या एसपीला आणि सीआयडीचे जे हे आहेत, मला बघून नाव त्याचं नितीन, बरं का, सीआयडीचे जे आयजी आहेत, आयजी साहेबांना माझी विनंती आहे की नितीन कुलकर्णी हा आणि वाल्मिक आका हे दोघे जण मिळून 17 मोबाईल वापरतात. हा नितीन कुलकर्णी आका आत गेल्यापासून गायब झालेला आहे. माझी विनंती आहे, हा नितीन कुलकर्णी आणा. पुन्हा कोणाकडून किती किती माल घेतलेला आहे याचे सगळे पुरावे या 17 मोबाईल मध्ये सापडतील. आणि हे आत्ताच्या आत्ता माझी विनंती आहे, पुणे जिथं काहीच नाही होणे अशा ऐतिहासिक शहरामधून ही मागणी करतोय की मायबाप सरकारने, आणि मी फक्त देवेंद्रजींना विनंती करतो, अजितदादांनाही विनंती करतो. आता मी आणि भारतदादा आपण एकत्र काम केलेले, बजरंग बाप्पा तुम्ही बी अजितदादा बरोबर काम केलेले. अजितदादा फार प्रांजळ मताचा माणूस हो. 5 वर्ष, तुम्ही हसू नका, 5 वर्षाच्या लेकरासारखं त्याचं हृदय आहे. आणि तो कधीच चुकीच्या लोकांना, मला माहिती, मी ज्यावेळेस त्यांच्या बरोबर होतो, काही लोकांना मी घेऊन गेलतो, 1-2 लोकांना घेऊन गेलतो, म्हणलं यांच्या बाबतीत फोन करा. अजितदादा म्हणले हे चुकीचे वागणारे लोक आहेत, मी यांच्या बाबतीत फोन करणार नाही. 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 10 वेळा माझ्या बाबतीत असं घडलं. मी राष्ट्रवादीत 2005 पासून 2017 पर्यंत राष्ट्रवादीत होतो, 15 पर्यंत राष्ट्रवादीत होतो. म्हणजे जवळजवळ 10-11 वर्ष मी त्यांच्या बरोबर काम केलं. अजितदादा असा नव्हता रे. अजितदादा तुझ्या पाया पडतो, तुझं काय अडकलं रे ह्यांच्यापाशी, काय अडकले, हे जाऊ दे ना का बाहेर, हे जाऊ दे. अरे बाबा, हे सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली, मी चॅलेंज देतो, राजकारण सोडून देईल. आता